त्र्यंबकेश्वर येथे श्रीराम रथोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याअंतर्गत चैत्र शुद्ध एकादशीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा रथोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाचआळीमधील श्रीराम मंदिरापासून सायंकाळी ठीक 6 वाजता रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. पाना-फुलांनी सजविलेल्या छोटेखानी रथामध्ये प्रभू श्रीराम, भ्राता लक्ष्मण, सीतामाई यांच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या. रथासमोर पारंपरिक वेशात सामील झालेले ग्रामस्थ, नऊवारी साडी नेसलेल्या बालिका ते महिला सामील झाल्या होत्या. बँडच्या तालावर रथ पाचआळी श्री बल्लाळेश्वर मंदिर, महाजन चौक मार्गे कुशावर्तावर आणण्यात आला. श्री बल्लाळेश्वर मंदिर ते महाजन चौक पर्यंत मनीष महाजन व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट गालीच्या रांगोळी काढली होती. कुशावर्त तीर्थावर रुद्र देवळीकर यांच्या हस्ते श्री रामचंद्रांची प्रक्षालन महापूजा करण्यात आली. यानंतर तेलीगल्ली मार्गे गंगेला उजवे घेऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रभू रामचंद्र आणि मारुती रायाची भेट घडविण्यात आली. यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. श्री लक्ष्मीनारायण चौक मार्गे रथ श्रीराम मंदिरात नेण्यात आला. संपूर्ण रथ मार्गावर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी सुवासिनींनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला औक्षण केले. 5 जणांच्या निनादासह प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. रथाचे मार्गे महिला रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, श्रीविष्णू सहस्त्रनाम आदी स्तोत्रांचं पठण करीत होत्या. मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष संकेत टोके, माजी अध्यक्ष बाळासाहेब कळमकर, संजय कुलकर्णी, राजीव दशपुत्र, सदानंद टोके, श्रीपाद दशपुत्र, हरिभाऊ सरडे, केदार पाटणकर, कौस्तुभ पाटणकर, धनंजय महाजन, अभय सरडे, हर्षल टोके, ओमकार रुईकर, रतीश बापू दशपुत्र, शंतनू कळमकर, साहिल फडके, किशोर दीक्षित यांचेसह ओम बजरंग मित्र मंडळाचे सदस्य, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर.